तादाडी MIDC येथील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये 12 फेब्रुवारीला दुपारी 2:15 वाजता कर्णधर अशोक शेर्के या कामगाराचा कोल हँडलिंग प्लांटमध्ये मृत्यू झाला। या घटनेनंतर सर्व कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर नुकसान भरपाईसाठी आवाज उठवला। यावेळी तणाव निर्माण झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी, तणाव आदी संपूर्ण घटनेवर नियंत्रण मिळवले। सदर कामगाराच्या कुटुंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाडला। त्यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी घटनास्थळ गाठत सदर कामगाराच्या कुटुंबियांना 70 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि इतर लाभ मिळवून दिल्याने कामगारांचा रोष शांत झाला। कामगाराच्या पत्नीस धारीवाल कंपनी शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी, आंदोलन करणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करणार नाही त्याबाबतचे कंपनी व्यवस्थापनाकडून अग्रीमेंट लिहून घेतले। सोबतच भविष्यात अशा घटना कंपनीत घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत कंपनी व्यवस्थापनास तंबी दिली। सदर कंपनीत झालेल्या अपघातास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे आमदार सुधाकर अडबाले यांनी कामगारांना सांगितले। धारीवाल कंपनीमध्ये एका कामगाराचा कन्व्हेयर बेल्टमध्ये एक अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये त्या कामगाराचं शरीर हे छन्न-विछन्न स्थितीमध्ये त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि कंपनी प्रशासनाने त्या मृतदेहाची चुकीच्या पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथल्या कामगारांनी त्याला विरोध करून त्या बॉडीला ॲम्ब्युलन्स स्वतः या ठिकाणी रोखून धरलेला आहे आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी प्रशासनाला त्यांच्या वारसाला ऑन द स्पॉट त्या ठिकाणी 70 लाखाचा चेक देण्यासाठी बाध्य केलेलं आहे। त्यांच्या वारसांना कंपनीमध्ये नोकरी देण्याचं त्यांच्याकडून मान्य करून घेतलेलं आहे। कंपनीच्या माध्यमातून मिळणारे इन्शुरन्स व क्लेम 15 दिवसाच्या आत मान्य करून घेतलेले आहेत। तसेच आजच्या घडीला जे कर्मचाऱ्यांनी एकता दाखवली अशा कर्मचाऱ्यावरती कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केल्या जाणार नाही हे मान्य करून दिलं आणि अशा प्रकारचे प्रकार या कंपनीमध्ये वारंवार होत असल्याचं मला दिसून आलेलं आहे। या संदर्भामध्ये जे प्रकार होत आहे येणाऱ्या हिवाळी आपल्या बजेट अधिवेशनापासून 3 तारखेपासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये या कंपनीमध्ये होत असलेली अनियमितता आणि या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करून निश्चितच सभागृहामध्ये विविध आयोजनाच्या माध्यमातून कामगारांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन।